आज आपण असा एक पराठा बघणार आहोत ज्याने पोटही भरेल आणि मनही तृप्त होईल. तर असाच एक पराठा बनवणार आहोत, तो म्हणजे आलू पनीर पराठा. एकदम वेगळ्या पद्धतीने आज बनवणार आहोत. तर चला बघूया त्याची साहित्य कृती. त्यासाठी आपण सुके खडे मसाले वाटून घेणार आहोत. तर त्यामध्ये मी घेत आहे काळा मिरी आणि धणे, जिरं आणि बडीशेप. तर हे आपण कोर्सली ग्राइंड करून घेणार आहोत, जास्त बारीक आपण करणार नाही आहोत. त्याचबरोबर इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत. इथे बटाटे साफ करून घेतले. तसंच आता आपण पनीर पहिलं किसून घेऊया. पनीर किसून झाल्यावर आपण जे बटाटे साफ केलेले आहेत तेही किसून घेणार आहोत. इथे जे आपण कोर्सली ग्राइंड केलेले जे खडे मसाले आहेत ते घालून घेऊया. तसे जी मिरची बारीक केलेली आहे ती, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, मीठ हे घालून आपण आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि आपली स्टफिंग अशा प्रकारे तयार होणार आहे. तर आता इथे आपण कणिक मळून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ, त्यामध्ये मीठ, ओवा टाकलाय मी, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आणि हे आता आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून एक छान पीठ, व्यवस्थित आपलं मऊसर पीठ मळून घेणार आहोत. आपण मळलेलं कणिक आहे ते 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूया. तर एक पिठाचा गोळा घेऊन त्यामध्ये आपण व्यवस्थित स्टफिंग घालून घेणार आहोत. व्यवस्थित आपण पोळपाटवर पीठ घालून त्याला एक छान व्यवस्थित पराठा लाटून घेऊया. असा हा लाटलेला पराठा आपण व्यवस्थित तव्यावरून दोन्ही साईडने त्याला शेकून घेऊया. तर अशा प्रकारे आपला आलू पनीर पराठा तयार झालेला आहे. हे अशा प्रकारे बनवलेले पराठे तुम्हाला कसे वाटले, त्याचबरोबर आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या व्हॅल्यू किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.